जस्ट अ मिनिट. तू माझा फोन घेण्याचा आगाऊपणा तर केलायस, पण तो करत असताना माझ्या कंपनीला एका छोट्याशा का होईना पण क्रिटिकल अडचणीतून वाचवलंस तू. हे कसं काय जमलं तुला? सर, माझी बॅकग्राऊंड सांगायला गेलो तो बराच वेळ जाईल, पण फक्त एकच सांगतो की कोणे एकेकाळी मी एका कंपनीचा सीईओ होतो. आता तो माझ्यासाठी भूतकाळ असला तरी माझा भविष्यकाळ घडवण्यासाठी मी जे काही करायचंय ते सगळं करण्यासाठी तयार आहे. तो बदल मी घडवेनच. गरज आहे ती फक्त एका संधीची. मला तर हा माणूस एक नंबरचा पाजी वाटतोय. व्हॉट डू यू थिंक दीक्षित? सर, एक नंबरचा लबाड, कावेबाज आणि धोकेबाज माणूस आहे हा. अहो, राधिका मसालेमध्ये यांनी किती मोठा घोटाळा केला होता आणि त्यासाठी त्याची धिंडही काढली होती. आय सी. गुरुजी, तुमचं सामान कुठे? सगळं वेज युअर स्टफ? येत आहे, हळूहळू येत आहे. ओके. बरं, तुम्हाला काही हेल्प लागली तर मला सांगा. आय एम देअर. ओके. हो, चालेल चालेल. ओके. आणि हे काय आहे? ह्या समित आहेत. हो, हे वूड आहे, पण हे कसलं वूड आहे असं मला विचारायचं होतं. समिता आहे, मुलीचं नाव आहे. प्लीज तुम्ही त्रास देऊ नका, मायगो असा तुम्ही. मी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करते. तुम्हाला नसेल ना गरज तर मलाही हाऊस नाही. चल मामा, सेल्फी. सेल्फी कसली करते? हे आमचं ते हे कुठे गेलं? आमचे हे आहेत ना, नवरा मुलगा, त्यांना घेऊन या ना. तुम्ही काय माझ्याकडे बघताय? नवरा मुलाला घेऊन या ना, एकटे कसे येणार ते? माझ्याकडे बघत बसलेत. दिसते ना तू. हा ढोकळा कधी येणार? तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ मम्मा, कसं असतं ना, आपल्या लग्नाच्या आधी खूप असं ओ माय गॉड तर काय होणार आहे, हे ते यावून त्यावून खूप इमोशन्सचं मिक्सचर वगैरे असं सगळं वाटत असतं. पण लग्न झाल्यावर ते सगळं गायब होतं. गायब. सो रिलॅक्स. चल आपण सेल्फी काढूया. कसलं गायब? आली या ढोकळ्याशी असावे. चटणी. चटणी. सेल्फी काढते. काय झालं? काय झालं काय? शेवटी त्या यशवंत बनहट्टींनी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. अरे असं नाहीये किड्या. जो माणूस माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हता तो मला भेटला, माझ्याशी जरा वेळ बोलला, हे काही कमी आहे का? हे बघ, सगळ्या मोठ्या गोष्टींची सुरुवात अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच होत असते, कळलं? नाही, पण तुझ्याकडे वेळ नाहीये. या छोट्या मोठ्या गोष्टी करायला वेळ आहे का? ती तुझी शण्या ती तर मुंडावळ्या बांधूनच बसलीये. कोणाच्या तरी गळ्यात हार टाकेल, हात पकडून पळून जाईल तरी कळणार नाही तुला. बाई, मी काय म्हणतो, म्हणजे आज ना उद्या तुला काहीतरी करायचंच आहे ना, त्यापेक्षा मी करतो ना तुझ्यासाठी पण एका सायकलचा बंदोबस्त करतो. दोघं भाऊ मिळून विकू. ए बनियान लेलो, चड्डी लेलो, बनियान. किड्या, परत चड्डी बनियांचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. राहिला विषय शनायाचा, आता तर तिचा विचारही करत नाहीये मी. नाही मग करणार काय? वाट बघणार आहे. SB कंपनीतून बनहट्टी मला स्वतः फोन करतील याची वाट बघणार आहे आणि त्यांचा हात धरून मी या कंपनीमध्ये मोठा होणार आहे याची वाट बघणार आहे, कळलं? अरे भाई, ठीक आहे, तू माझं ऐकून तर घे. नाही काय माहिती आहे का, समजा काही झालंच नाही तर त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण भिवंडीला जाऊया, तिथून माल उचलूया गारमेंटचा आणि मग एखादं दुकान टाकूया मस्त चड्डी बनियान. ना तुला चड्डी बनियांचं काय एवढं कौतुक आहे? त्याच्या पलीकडे काही दुसरं सुचत नाही का? बघ मी काय म्हणालो होतो. SB कंपनीतनं फोन. एक्झॅक्टली. गुरु, अब हो गया तेरा टाइम शुरू. हेलो. स्वस्ति श्री
विनायकमः जर जल्दी कर नाही हा? हे बघ काय तुला एक फायद्याची गोष्ट सांगते मी हा काय आहे की ते मंगलाष्टक असते ना ते बेकार काही नाही तुझे फायदे होईल माझे मालाची डिलिव्हरी पण मला लवकर मिळेल ते माझे फायदे होईल हा शनू बेबी माल म्हणतोय मला. आय नो हजबंड आहे, हक्क आहे. हे ठेव टिप लवकर चल 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 वधूवर्यो शुभमंगलम शुभलग्नम सावधान. थांबा 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 कुठे चालले अजून सप्तपदी बाकी आहे. ना ते सप्तपदी सप्तपदी झाल्याशिवाय विवाह संपन्न होत नाही. हे जा रे सामान घेऊन चल 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 लवकर सप्तपदी हो जाऊ दे. मागून घ्या. थांबा थांबा थांबा. जोक जोक मारते गाठले. गाठ तुम्हीच मारली तुम्ही. गाठ सोडा मागून घ्या. मागून चालेल चालेल गुरुजी त्याला आटपलं कशाला चल दोघांनी उभे राहा. चल चल दोघांनी उभे राहा. ओके. हातात हात धरा तुम्ही. धरले हा आता सप्तपदी करा. चल 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 ओम थांबा 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 थांबा. तुम्ही इथून फेरी मारा एक. कुठून इथून असे गोल फेरी मारा हवन कुंडाला. चल ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षम मंगलायतनो हरिः. थांबा तुम्ही इकडे थांबा. तुम्ही हे फुल ढकला तुम्ही अंगठ्याने मारा दुसरी. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सॉरी सॉरी मम्मा जळशील. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. हॅलो. हाय मी गुरुनाथ सोबत म्हणजे आपण आधी भेटलोय सरांनी म्हणजे मला फोन आला म्हणूनच मी सरांच्या सांगण्यावरून मीच कॉल केला होता. रिअली म्हणजे काय विषय सरांना भेटायचंय तुम्हाला. सरांना वा भेटू ना लगेच. चल नाही नाही आत्ता नाही. आत्ता ते एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहेत. मीटिंग संपली की तुम्हाला बोलवतील. या 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 शुअर आहे? शुअर शुअर. बसा. हो थँक्यू. झाली एकदाची लगीन झाली ना. ढोकला खाते की ढोकला खाते. तर तुमच्या मनासारखं झालं ना सगळं. हा ते सगळं माझ्या मनासारखे झाले. आता ना तुझी मम्मा आहे ना माझी बायडी झाली. बायडी झाले की नाही मी तुमची बायडी. झाले ना मग चला आता मी उद्या येते. बाय बायडी बाय. अरे अरे बाय 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 कुठे जाऊन राहिली तू कुठे जाऊन राहिली. आता झालं ना लग्न झालं ना आता आता मी उद्या येते. आता तू माझी बायडी झाली ना. आता हे घर तुझंच. आता तू कायमच्या इथेच राहायचं. येई मग मी पण इथेच राहणार. इथे कशाला. कमॉन या ढोकळा डॅडी. मी इथेच राहणार. मी कारण माझ्या मम्माची करंजी आहे. करंजी नाही शनू बेबी करवली करवली करवली. हो तेच आहे व्हॉटएव्हर. मग मी इथेच राहणार आहे. એટલા છે કે ઠીક છે ચાલ તો તે માપોલાની માપોલાની कुठे आहे? એ इथे इथे बरं इथे आहे हा दिसत नाहीये. ए जगान जा माप आपने जल्दी हे माप आहे. हा हे एवढूस काय जे चीज फुकट जाते ना ते जास्त वापरायचे नाही. माझ्या नोकरला सांगितलंय. आणि तू आता घरात आलीच आहे ना ते काय त्याची खिचडी बनवणार तू नाही ना. चल ओलांडी ओलांडी जाऊ. मम्मा टेक नेम.
काय नेम सनया नॉट माय नेम मम्मा, हिज नेम. ते तुमचे मराठी लोक मध्ये लगीन झाल्यावर ते उर्वणा घेते ना, उर्वणा उर्वणा ते मम्मा उखाणा. इथे बरोबर तुला कळलं ग उखाणा. नाही तर काहीतरी वेगळं फुटबॉल असतो. ते तशी घे ना, माझे नाव घे ना तू. माझे नाव घेते कम ऑन मम्मा, कम ऑन प्लीज कॉल. लक्षणा सबनीस होते मी कुणी ढोकळ्याचं नाव घेते. जानू बेबीचे मामे. Oh, so nice. Yay! लय छान, लय छान. सर हाँ आपको बुलाया है. हाँ मैं कम इन सर. येस कम इन. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. मला खरंच खात्री होती की खऱ्या टॅलेंटची किंमत तुम्हालाच आहे. स्वतःच्या तोंडानं कौतुक केलं तर मग दुसरे काय करणार. सॉरी सर. काल आमच्या युएसच्या ऑफिससाठी माझ्या फोनवरनं एक महत्वाचा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह केलास, राईट. राईट सर. इथेही तसाच एक प्रॉब्लेम झालाय. ही फाईल घे, ही केस नीट समजून घे आणि बघ यावरही काही तोडगा सुचतोय का तुला. मी ट्राय करतो सर. गो. सर हा दीक्षित. सर रागावणार नसेल तर एक बोलू. बोला दीक्षित. सर या माणसाचं कॅरेक्टर रेकॉर्ड मी आधीच तुम्हाला सांगितलंय आणि असं असताना तुम्ही त्याच्यावर जरा जास्तच विश्वास ठेवताय असं मला वाटतंय. अजिबात नाही. मात्र काल त्यानं माझ्या फोनला हात लावला. त्याला त्याची जागा दाखवून द्यायची. स्वतःला फार शहाणा समजतोय हा. पण आज जो प्रॉब्लेम त्याला मी दिलाय तो याच्यानं सुटणं नाही. बघूया काय होतं. राईट सर. यू कॅन गो. आधी सगळ्यांनी आमच्या घरी यायचं. मी फक्कडचा चहा करते गरमागरम. घ्यायचा, फ्रेश व्हायचं आणि मग आपापल्या घरी जायचं. नको कसं यायचं. आता तुम्ही ठरवल्यावर नाही म्हणायची आमची काय भिशात आहे का. जे बात. आधी राधिका दादागिरी करायची, आता यांची चालते. ही दादागिरी का बाई असं नाही. एक सांगतो तुम्हाला, सौमित्र आणि राधिका आल्यामुळे ट्रिपला मज्जा आली. का बरं. आणि तुम्ही वसुंधराबाईंना कसं का बरं विसरत आहात. त्याईने किती छान आपल्यामुळे अगदी मिळून मिसळून वागल्या. पहा बरं. हो ना. खरंय तुम्ही म्हणताय ते. पण ना मला आधी खूप टेन्शन आलं होतं त्यांच्याशी बोलताना. म्हणजे त्या कशा असतील काय. पण आपल्यात कधी मिसळून गेल्या कळलं पण नाही. हो ना, हो ना. छान. यशवंतराव यायला पाहिजे होतं ना, पण त्यांनाही बरं वाटलं असतं. आता का ताईने आपल्या सोबत यावं म्हणून का आम्ही कमी प्रयत्न केले का सांगा बरं. का ताईनं आता कामाशिवाय काही सुचतच नाही. मलबाईने शक येते. एखादा माणूस एवढं काम करते का कधी. सरिता ते कष्ट करतायत ना, घेतायत ना कष्ट त्यांच्या घरासाठीच की नाही. आणि ह्याचा उपयोग सौमित्र आणि राधिकालाच होणार आहे ना पुढे मागे. हो दे बाई. अरे पण मी म्हणतो आपण खाली किती वेळ थांबायचं. अहो, वसंतराव येतील ना दूध घेऊन नंतर. चला चला तुम्ही माझ्या हातात काही नाही. तुम्ही मला एक म्हणजे कुठे मला कम्प्युटर एक मिनिट तिकडे बस. बसा. थँक्यू सॉरी हां.
सर सर झाला सॉल्व प्रॉब्लेम? नाही सर. आय डेंट थिंक सो. सर प्रॉब्लेम असल्यावर तो सॉल्व्ह करणं सोपं जातं, पण जर प्रॉब्लेम क्रिएट केलेला असेल तर तो कसा काय सॉल्व्ह करणार? आणि सोल्युशनच मिळू नये म्हणून जर कोणी प्रॉब्लेम क्रिएट केलेला असेल तर त्यावर अजून मेहनत घेण्यापेक्षा वेळेवर थांबणंच योग्य आहे. मी तेच केलंय सर. सर मला माहिती आहे तुम्ही माझी परीक्षा घेत होता, म्हणून तुम्ही मला एक असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला की ज्याचं सोल्युशन निघणं शक्यच नव्हतं. सर एक रिक्वेस्ट होती, तुम्हाला जर माझी परीक्षाच घ्यायची असेल तर एक संधी द्या ना मला प्लीज. बरं, संधी द्यायची म्हणजे काय करायचं? सर मला नोकरीची गरज आहे. तुमचं एवढं मोठं ऑफिस आहे, एवढी मोठी कंपनी आहे, त्यामध्ये एखादी छोटीशी नोकरी माझ्या लायक तुम्ही मला सहज देऊ शकता. मी तेवढंच मागतोय फक्त, म्हणजे मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवता येईल. सर काय म्हणता दीक्षित? नाही सर, सध्या तरी आपल्याकडे वेकन्सी नाही आहे. आणि सॉरी टू से बट यांचं नाव एवढं खराब आहे की आपण त्यांना नोकरी ऑफर नाही करू शकत. मला वाटतं तुझं उत्तर तुला मिळालंय. सो नाव यू मे प्लीज लीव्ह. सर बोला देशपांडे, टाउन ब्रँचची काय खबर? सर टाउनची ब्रांच खूप लॉसमध्ये आहे सर. तिकडे आपल्या कुठल्याच प्रोडक्टला डिमांड नाही आहे सर. काय करायचं? ठीक आहे, काम करा देशपांडे, टाउनची ब्रँच आहे तिला रॅपअप करून टाका. फायदा होत नसेल तर लॉस तरी नको. ओके सर. सर एक्सक्यूज मी सर, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. व्हॉट नाव? सर सॉरी, मी आता तुमचं बोलणं आय जस्ट ओव्हरहर्ड. तर मी तुम्हाला फक्त एवढी रिक्वेस्ट करायची होती की ती जी काही ब्रँच तुम्ही बंद करण्याच्या विचारात आहात तिथे मला तुम्ही जर संधी दिली तर, म्हणजे ती ब्रँच तुम्ही माझ्या ताब्यात द्या, मी ती नक्की पुन्हा एकदा प्रॉफिटमध्ये आणून दाखवतो. सर मला वाटतं देशपांडे काय बोलले तुम्ही ऐकलं नाही. तिथे आपल्या प्रोडक्ट्सना अजिबात डिमांड नाही आहे. मला माहिती आहे सर, मी ते नीट ऐकलंय म्हणूनच सांगतोय. एनिवे तुम्ही ती बंदच करणार आहात ना, तर ती माझ्या ताब्यात दिल्यानंतर म्हणजे एक संधी मला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? मी तुम्हाला शब्द देतो सर, मी ती ब्रँच पुन्हा एकदा प्रॉफिटमध्ये आणून दाखवेन आणि यात तुमचा काहीच लॉस नाही आहे सर. सर मी जर एका फोन कॉलवरून तुमचा US मधला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर ही कंपनी प्रॉफिटमध्ये नक्कीच आणू शकेन सर. मला प्लीज एक संधी द्या ना सर. ठीक आहे देशपांडे, ती फाईल घ्या ना. गो ऑन.